नमस्कार. आपण आलो आहे कोळे गावात. महाराष्ट्र केसरी मैदान हे कराड तालुक्यातलं एक प्रामुख्याने नाव घेतलं जाणारं मैदान आहे. ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी बोलूया आपण. नमस्कार, मी समालोचक किरण बिसे. ज्या मैदानाची संबंध महाराष्ट्राला ओढ असते, ज्या मैदानाकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतं, ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाला ज्याप्रमाणे माणसं भाविक भक्त एक आवर्जून वाट बघत असतात, तसं या ठिकाणी कराड तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातलं जे बैलगाडी मालक या मैदानाची ओढ लागलेली असतं, असे कोळेगावचं एक यात्रेचं पारंपरिक ओरिजिनल महाराष्ट्र केसरी मैदान येत्या 23 तारखेला संपन्न होत आहे. तर समस्त ग्रामस्थ, आयोजक, संयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे ते आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ. आपलं मैदानाचं नक्की वैशिष्ट्य काय असणार आहे, आपलं म्हणजे तुमच्या वतीनं तुम्ही सर्व बैलगाडी मालकांना सांगावं. आपल्या बैलगाड्या शर्यतीचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 87 पासून गाड्या 40 वर्ष झालं गाड्या ज्या आम्ही अड्डा घेतोय तो प्रामाणिकपणे कुणावरही अन्याय न होता रितसर अड्डा, कोणाची बी पार्सलिटी न करता आणि गावच्या गाड्या झुपून देत नाही आम्ही इथं या अड्ड्यात. पार्सलिटी तर अजिबात मुळीच करत नाही, कोणा रितसर अड्डा होतो. ही परंपरा कायम चालवली आहे, आजपर्यंत चालली आहे, इथून पुढे बी चालणार. गेली 40 वर्ष मी पंच म्हणून काम करते, 87 पासून आज अखेरपर्यंत. ह्या मैदानचे बक्षिसाची रूपरेषा सांगा जरा. बक्षिसाची रूपरेषा पहिले 1 लाख रुपये, दुसरं 71,000, 2 नंबरला 71,000 रुपये, 3 नंबर 51, 3 नंबरला 51,000 रुपये, 4 नंबरला 41,000 रुपये, 5 नंबरला 31,000 रुपये, 6 नंबरला 21,000 रुपये, 7 नंबरला 11,000 आणि 8 नंबरला 9,000 आणि 8 नंबरला 9,000. बरं, ही मैदानाची ऑनलाईन नोंद कशा पद्धतीत आहे? या आमच्या मैदानची ऑनलाईन नोंद जो बॅनर छापलेला आहे त्या बॅनरवरती आमच्या कमिटीच्या चौघांची नावं आहेत, त्याच्यावरती ऑनलाईन नोंद केली जाईल. फोन करून ऑनलाईन पैसे पाठवले की तुमची पावती तयार करून त्या ठिकाणी तुम्हाला पावतीचा फोटो काढून दिला जाईल. आणि ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी बैलगाडी मालक इथे उपस्थित राहणार, त्या दिवशी त्यांच्या पावत्यांचा फोटो बघून त्यांना त्या नंबरद्वारे पावत्या दिल्या जाणार आहेत. फिटनेस सर्टिफिकेट आणि 1100 रुपये आम्ही प्रवेश फी ठेवलेली आहे. त्यात 1,000 रुपये प्रवेश फी आणि 100 रुपये फिटनेस सर्टिफिकेटचे. फिटनेस सर्टिफिकेट बैलगाडी मालकांना काढायला लागणार नाही किंवा काय नाही. आम्ही फिटनेस सर्टिफिकेट आमच्या पद्धतीने तयार करून आम्ही पुढे सगळं सबमिट करणार आहे. ही ऑनलाईन नोंद किती दिवस चालणार आहे अजून? ऑनलाईन नोंद मैदानच्या आदल्या दिवशी 6 वाजेपर्यंत चालणार. 22 तारखेला 6 वाजेपर्यंत चालणार. मग मैदान दिवशी तर नोंद घेतली जाईल का? मैदान दिवशी नोंद इथं तसं काही शक्यता सांगता येत नाही. आमच्या गाड्या जर पूर्णपणे जमल्या तर आम्ही नोंद घेणार नाही, अन्यथा नोंद घेणार मैदानमध्ये. ऑनलाईन नोंदसाठी किती रुपये चार्जेस? 1100 रुपये ऑनलाईनला पण आणि इथं ऑफलाईनला? ऑफलाईनला बी तेवढाच आहे. हो. मैदानचं चिठ्ठ्या पद्धत कशी असेल? चिठ्ठ्या पद्धत रेग्युलर गट चिठ्ठ्या सगळं, सेमी फायनल गट सगळं चिठ्ठ्यावर. आता हे ऑनलाईन नोंद होणार ते कशी होणार? सकाळी आल्यानंतर गट पडणार की सकाळी सगळे बैल? 8ला गट पाडलं जाणार, 9ला पहिला गट पळायला जाणार. आतापर्यंत जवळजवळ 350 गाड्यांची नोंद झाली. 350 गाड्या? 350 गाड्यांची आतापर्यंत नोंद झाली. हा. मला काय वाटत नाही की मैदान दिवशी आम्हाला नोंद घ्यायला लागेल. म्हणजे मैदान दिवशी बरं, आणि घेणारच नाही मुळात आम्ही. मैदान दिवशी घेणारच नाही म्हणा. पंचांचा निर्णय घेऊन मग ठरवू म्हणजे ऑनलाईन घ्यायची का. हा. ज्यांनी अजून कोणी ऑनलाईन नोंद केली नसेल त्यांनी नोंद करायला चालू आहे. व मैदानचं निकालाचं कसं असेल, काय फॉल निकाल हे कसं? आम्ही आता कसं आहे, पहिल्यापासून 1 तास फॉलला आम्ही निकाल ठेवलेला होता आणि इथून पुढे तसंच राहणार. 1 तास फॉलला निकाल राहणार. पुढचा कसा असेल, पायावरती का पुढचा पार्ट? पायावरती निकाल. पायावरती म्हणजे हो. पार्टवरती काय नाही? नाही, पुढचा निकाल पायावरती आणि व्हिडिओ शूटिंगचा आधार घेऊन काय असेल ते रितसर. होय का? हा. आणि बैलांना इथं बांधण्याची जागा वगैरे कशी आहे? बैलांना बांधण्याची जागा आता जे पुढे तुम्ही शूटिंगद्वारे घेतलं सगळं हं. ते पूर्णपणे गाड्यात झोपायला आणि पब्लिकला उभं राहायला जागा आहे. व्यापारी वर्गाला जागा पलीकडे दिली जाणार आहे. आणि बैल बांधायला जो समोर आंब्यात झाड आहे त्याच्या मागच्या बाजूला 2 वावर आहेत, 1-2-2.5 एकर रान रिकाम आहे, तिथं बैल बांधायला जागा असणार आहे. इथं कुठं जवळ आसपास विहीर वगैरे काय अडचणीची काय काय? नाही, विहीर काय नाही. या रानामध्ये जवळपास 11 टी होत्या पाण्याच्या. हा. त्या सगळ्या टी काढून बुच्च मारून व्यवस्थित जिथल्या ते सगळं केलेलं आहे. इथं आसपास जवळजवळ एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात तर विहीर कुठं नाही.
मग अजून सोयी काय उपलब्ध आहेत म्हणजे बैल ॲम्ब्युलन्स वगैरे काय? ॲम्ब्युलन्स असणार, पाण्याचा टँकर असणार, सगळ्या सोयी व्हिडिओ शूटिंगचा आहे. दोन ॲम्ब्युलन्स उपलब्ध दोन केलेत. ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. आणि पाण्याचं 3 टँकर सांगितले. हं. प्रश्न विचार. हे आता मैदानचं म्हणजे चाकुरीबद्दल लोकांना काय सांगाल, कशा पद्धतीने काय केलं नाही? साकोरी रान व्यवस्थित करून मऊ रान बैलांना पाळण्यासारखं केलंय. आणि पुढं रान मोकळं आहे, जवळजवळ 600-700 फूट. थांबायला काय अडचण आणि नाही. थांबायला काय अडचण नाही. गुतागुतीचं काही लक्ष नाही. सगळ्या सोयीनुसार अगदी पद्धतशीर चाकोरे बिकोरे अगदी रोटर बिटर मारून मऊ मातीत केले आहे. सगळ्या जनावरांचा विचार, तरी गाडीवाल्याने आम्हाला सकाळी लवकर येऊन सहकार्य करावे एवढीच विनंती आहे आमची ग्रामस्थांची. दुसरा मुद्दा असा आहे की फायनल जर उशिरा झालं तर काय असेल, त्या दिवशीच घेणार की दुसऱ्या दिवशी घेणार काय? सगळ्यात मेन मुद्दा असा की आत्ताचे बैलगाडी मालक थोडेसे म्हणजे नाही का, आम्ही आता समालोचक म्हणून स्वतः काम करतो. सकाळी बैलगाडी मालक वेळेत येत नाहीत, गाड्या वेळेत नोंद करत नाहीत, वेळेत झोपत नाहीत. त्यामुळं आमच्या मैदानात नियम स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट राहणार. ती वेळेत गाड्या झोपून जो येणार नाही त्याची गाडी भल्यापैकी बऱ्याच मैदानात राखीव तासानं सोडली जाते, पण जो वेळेत येणार नाही त्याची गाडीच आम्ही खाली सोडणार नाही. मुळात नियम सर्वांना ह्यो सारखा असणार आहे. कुणाची गाडी लेट खाली सोडणार नाही. फायनलला खाली गाड्या पळाय गेल्या, गट असो, सेमी असो, फायनल असो, जी गाडी वळवळ करणार तिला एकदा दोनदा, तिसऱ्या वेळेला तिला चान्स मिळणार नाही. ह्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन न करता बैलगाडी मालकांनी जर कमिटीला सहकार्य केलं तर सूर्याच्या साक्षीनं 5, 5:30 किंवा 6ला आम्ही फायनल घेणार आहे. आणि त्या दिवशी जर वेळेअभावी नाही झालं तर दुसऱ्या दिवशी. पण काही कमिटीला अशी अडचण, काही कमिटीचं असं असतं की गाड्या 3 वाजले 4 वाजले तरी नोंद चालू असते. तसं आमच्या कमिटीत काय होत नाही. गेल्या वर्षी आम्ही नोंद 12लाच बंद केली होती आणि यावर्षी तर ऑनलाईनच नोंद आहे. त्यामुळे वेळेत गाड्या झोपून बैलगाडी मालक जेवढं सहकार्य करतील तेवढं या गाडगेनाथ महाराजांच्या पांढरीत महाराष्ट्र केसरीचा मान मावळत्या सूर्याच्या साक्षीनं प्रत्येकाच्या ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणार. न अभावानं जर वेळेअभाव काही झालं नाही फायनल तर मग दुसऱ्या दिवशी घेणार की वाटून देणार, हे मुद्दा आता बैलवाल्यांचा बराचसाच उपस्थित. आजपर्यंत या गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त एवढ्या दिवस मैदान झालं, त्या मैदानात जेवढी बक्षिसाची ठरलेली रक्कम असते त्यात कधी आजपर्यंत कमिटीनं रुपया कमी दिलेला नाही, इथून पुढे देणार नाही. आणि ह्याच्या मागचा इतिहास सांगतो की वेळेत फायनल नाही झालं तर आम्ही दुसऱ्या दिवशी घेत होतो. यावर्षी आम्ही एका दिवसात मैदान काहीही केलं तरी पार पाडणारच आहे. बैलगाडी मालकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्या दिवशी जर नाही फायनल झालं तर आम्हाला दुसऱ्या दिवशी घ्यावं लागणार, पण वाटून आम्ही देणार नाही. लाईटची सोय वगैरे कशी आहे? लाईटची सोय वगैरे सगळं आहे. फक्त अंधाराचा बी विचार आम्हालाही केला पाहिजे. जास्त अंधार जर पडला तर जनावरांना लागण्याची शक्यता असते. काय असतं पुढं पब्लिक उभं असतं, पब्लिक गावण्याची शक्यता असते. त्यामुळं कितीही लाईटचं असलं तरी त्या वेळ काळ बघून आम्ही निर्णय घेणार. पब्लिकांच्यासाठी बॅरिकेड वगैरे काय काय? बॅरिकेड वगैरे सगळी सोय आहे, कुठलीही अडचण येणार नाही. पब्लिकला इकडं तिकडं थांबायची जागा भरपूर आहे, काहीच अडचण नाही. समोर जवळजवळ कच्च्या संपला की पुढं जवळपास एक 600-700 फूट रान बैल थांबायला किंवा बैलगाडी मालकांच्यासाठी बैल झुपायला रान शिल्लक आहे. ओके, धन्यवाद.